श्री तुळजाभवानी मंदिरात 8,45,97,000 रुपयांचा दानपेटी घोटाळा झाला होता। यात सरकारी अधिकारी देखील गुंतलेत, म्हणून प्रशासनाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत असे ताशेरे ओढत या घोटाळ्याचा तपास बंद करण्याचा शासनाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्दबातल ठरवलाय। आधीच्या चौकशी समितीने दोषी ठरवलेले लिलावदार, मंदिर कर्मचारी, विश्वस्त, शासकीय अधिकारी, कर्मचारी आदी 16 दोषींवर तुळजापूर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। न्यायालयाच्या या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी व या प्रकरणी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल न केल्यास अवमान याचिका दाखल करणार असं प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। याप्रसंगी हिंदू विधिज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे किशोर गंगणे, अधिवक्ता शिरीष कुलकर्णी आणि हिंदू जनजागृती सभेचे धाराशिव जिल्हा समन्वयक राजन बुणगे हेही उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।